असेल आणि सत्व प्रधान असेल तर ती सत्वगुण बहुल असेल. आता प्रकृती ही आपल्या हातात नाहीच आहे, त्यामुळे त्या अनुषंगाने येणारे माणसं दोष सुद्धा हे आपल्या हातात नाहीये. या प्रकृती घडत असताना उपजत प्रकृती, ज्याला आपण स्वभाव असं म्हणतो, हे घडत असताना आणखी एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे या प्रकृतीमध्ये गुंतणारा आत्मा. आत्मा हा कन्सेप्ट सगळे लोक मानतात, नाही मानत माहित नाही, पण आयुर्वेदाने खंबीरपणे मानलेला आहे. आत्मा, या आत्म्याचे उपजत 6 गुण आहेत: बुद्धी, इच्छा, द्वेष, सुख, दुःख आणि प्रयत्न. बुद्धीचे तत्व असं आहे की आपल्याला समोरच्या गोष्टींचं ज्ञान प्रदान करतं. कुठल्याही प्रकृती म्हणजे व्यक्ती ज्ञान प्रदान करतं. ज्ञान हे 4 प्रकारे होतं आपल्याला. एक, स्मृती. मला पूर्वानुभव ज्या गोष्टीचा असेल आणि मला कंपॅरिझन करावं लागलं एखाद्या गोष्टीमध्ये, तर मी कंपेअर करून जो माझा अनुमान बांधते, ते एक ज्ञान. प्रमा, मी पूर्वी कधीही गोष्ट बघितली नाहीये आणि आत्ता प्रेझेंटमध्ये माझ्या समोर आलेलं आहे आणि त्याला मी तारतम्याने जसं घेते आहे, ती माझी प्रमा. यथार्थ, जे जसं आहे तसंच काढण्यामध्ये मी यशस्वी झालेली आहे, यथार्थ ज्ञान. अयथार्थ, साप आहे की दोरी आहे, मला भ्रम आहे आणि मी सापाला दोरी म्हटलेलं आहे, अयथार्थ ज्ञान. हे ज्ञान आपल्याला 4 पद्धतीने बुद्धी प्रदान करत असते. इच्छा, प्राप्त करणे, अभिलाषा, इच्छा. अनुकूल वेदनीय सुखम, प्रतिकूल वेदनीय दुःखम. मनाला अनुकूल असेल आनंद होतो, मनाला प्रतिकूल असेल दुःख होतं. द्वेष, आपल्या प्रकृतीनुसार आपल्या मनाला प्रतिकूल वेदना झालेल्या असेल तर त्या परिस्थितीचा, त्या वस्तूशी संबंधित माझी भावना जी आहे ती द्वेषाची निर्माण होईल. नको मला, झिडकावून टाकणार. आणि नंतर सर्वात महत्त्वाची गोष्ट येते आहे ती प्रयत्न. आपला आत्मगुण कोणता प्रबळ आहे त्यानुसार आपले प्रयत्न ठरत असतात. आपला आत्मगुणाने बुद्धी हा आत्मगुण प्रबळ असेल आणि त्या बुद्धी तत्वाच्या भरवशावर माझी स्मृती, माझी प्रमा, माझं यथार्थ ज्ञान हे उत्तम असेल तर मी अनुकूल वेदनीय सुखम याकडे जात माझे प्रयत्न हे सुखाच्या दिशेने राहणार आहे. माझे प्रयत्न हे प्रॅक्टिकल ओरिएंटेड राहणार आहे, की सोल्युशन ओरिएंटेड राहणार आहे. आत्म्याचा गुण आहे. आणि जर अयथार्थ ज्ञान होत